शरद पवार यांनी वळसे पाटलांविषयी मोठं विधान केलंय। दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा असं शरद पवार म्हणाले। शरद पवार यांनी आंबेगावच्या मतदारांना हे आवाहन केलं आहे। तर मंचरच्या सभेतून पवारांनी वळसेंवर हल्लाबोल केलाय। पदं दिली पण 5% ही निष्ठा पाळली नाही असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे। तर निष्ठा न पाळणाऱ्यांना धडा शिकवा असं पवार म्हणतायत। शरद पवार यांनी मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करा असं आवाहन मतदारांना केल्याचं पाहायला मिळालं आहे। तुमच्या तालुक्यातील अनेकांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे, अनेकांनी प्रामाणिकपणे काम केलंय। ते हयात नाहीत, निष्ठा ही त्यांचं वैशिष्ट्य होतं। पण आज काय पाहतोय आपण, त्यांना आम्ही सगळं दिलं, विधानसभा मंत्री, विधानसभा अध्यक्षपद, साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं, मात्र त्यांनी 5% ही निष्ठा पाळली नाही, ते निघून गेले असं लोक नागरिकांशी सुद्धा निष्ठा पाळणार नाही। त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। सत्ता आहे, जसं भारताचा वारसा आहे, त्यांनी काय केलं, त्यांना काय द्यायचं ठेवलं, काय कमी द्यायचं ठेवलं। विधानसभा दिली, मंत्रिपद दिलं, अनेक मंत्रिपदं दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर धंद्याचं सवर्ण हिंदुस्थानचं अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थेवरी काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली। आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतरसुद्धा दस्तूर भारतांच्यावरील जी निष्ठा होती, त्या निष्ठेची एक 5%सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली। आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत असतील, आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत असतील, ते तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांची सुद्धा निष्ठा ठेवणार नाहीत। ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।